आजपासून अमराठी रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांना मराठी येते की नाही हे तपासण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आलेलं आहे। आपण सध्या ठाण्यातील ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा स्टँडच्या या ठिकाणी आहोत आणि आपण पाहिलं की गेले 105 दिवस आहे ते रिक्षा चालकांसाठी, टॅक्सी चालकांसाठी मोहीम माहिती राबवण्यात आलेली होती आणि याच मोहिमेच्या अंतर्गत त्यांना मराठी आहे ते शिकवण्यात आलेलं होतं। आपण ठाण्यातील संपूर्ण रिक्षाची भली मोठी लाईन पाहतोय आणि या भल्या मोठ्या लाईनमध्ये आपण देखील तपासणार आहे की आतापर्यंत हे मराठी रिक्षा चालक मराठी येतंय की नाही, ते बोलतायत की नाही, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। दादा, कुठून तुम्ही? आणि आजपासून मराठी येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मराठी नाही आली तर कारवाई होणार आहे। कसं बघता या निर्णयाकडे? काय बोलले? मराठी तुम्ही शिकलात का? तुम्हाला मराठी येते हो, का? आम्ही शिकलात मराठी, हां, थोडं आम्ही शिकलात। हां. तुम्ही कुठे शिक्षण घेतलं? आरटीओने जे शिकवलं त्याच्यामध्ये तुम्ही केलं का? हां, आरटीओ आम्हाला शिकवलं, आम्ही शिकतो थोडा। हां. आजपासून कारवाई होणार आहे जर मराठी नाही बोललं तर। कसं बघता या निर्णयाकडे? मराठी आला थोड़ा आदमी सडनली तो सीखेगा नहीं, अगर थोड़ा करके आदमी सीखेगा। बोलो ना, अगर तुम बोलो कि लगा एक बैग बोलेगा आदमी तो नहीं, थोड़ा कर सीखेगा, उसके बाद बोलेगा। शिकणं जरुरी आहे। हाँ, सीखना जरूरी है। नक्कीच. आपण पाहतोय थोडं मराठी आहेत ते आता सध्या शिकत चाललेले आहेत। आणखीन देखील रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। दादा, आजपासून मराठी बोलणं महत्त्वाचं आहे रिक्षा चालकांसाठी। येतंय ना, हां. येतंय ना। खूप काय सारे विषय? अमराठी आहेत, त्यांनी देखील शिकलं पाहिजे का मराठी? हा, शिकलं पाहिजे ना, हां. शिकलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतात तर शिकलं पाहिजे। हा, शिकलं पाहिजे। अजून देखील अनेक मराठी चालक आहेत। दादा, आजपासून मराठी बोलणं खूप महत्त्वाचं आहे, मराठी शिकलं पाहिजे। महाराष्ट्रीयनच आहे, बाकीचे अमराठीचे रिक्षा चालक आहेत त्यांना काय सांगाल? त्यांनी पण मराठी शिकली पाहिजे। हां. आपण कस्टमर आहेत, ज्या पॅसेंजर आहेत। ताई, काय सांगाल, आजपासून मराठी शिकलं पाहिजे का? किती महत्त्वाचं आहे? थोडं बाहेर या, किती महत्त्वाचं नक्की आपण महाराष्ट्रात आहोत तर मराठी शिकणं सगळ्यांना अनिवार्य असायला पाहिजे। नक्की. तुमच्या पॅसेंजरसाठी किती महत्त्वाचं आहे, किती सोयीस्कर होतं? हां, सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे ते। हां. सगळ्यांना यायला बी पाहिजे, शिकायला पाहिजे, ज्यांना नाही येत त्यांनी शिकायला पाहिजे। धन्यवाद। नक्कीच. आपण पाहिलं तर टॅक्सी चालक आहेत, रिक्षा चालक आहेत, त्यांना मराठी येणं खूप गरजेचं आहे। जशा रिक्षा चालक आहेत त्यांनी आता मराठी बोलायला सुरुवात केलेली आहे, मराठी शिकायला सुरुवात केलेली आहे। तर या ठिकाणी आहे ते पॅसेंजर देखील बोलत आहेत, रिक्षा चालक देखील बोलत आहेत की या ठिकाणी मराठी आहे ते रिक्षा चालकांनी बोललं पाहिजे, त्यांच्यासाठी हे खूप सोयीस्कर आहे। त्यामुळे आजपासून मराठी आहे ते खूप अनिवार्य आहे। जर मराठी येत नसेल तर रिक्षा चालकांवरती, टॅक्सी चालकांवरती कारवाई आहे ती होणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसात भरारी पथक जे नेमण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून कशा पद्धतीची कारवाई होते आणि कितपत जे रिक्षा चालक आहेत ते मराठी शिकलेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।